नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण सुंदर आणि थोडीशी वेगळी अशी डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता येथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची येथे आलेली आहे 15 इंच। त्यानंतर शोल्डर आलेले आहेत 5.5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंढा आलेला आहे 6 इंच आणि येथे छाती आलेली आहे 10 इंच आणि खालच्या बाजूला बॅकडाट मिळून कंबर देखील आलेली आहे 10 इंच। त्यानंतर आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे जे रेडी शोल्डर आहेत ते 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क करते। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 10 इंच घेऊन 10 इंचावरती एक मार्क करून घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर या बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ देखील करून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे बघा, जे अगदी नवीन शिकणारे आहेत त्यांच्याकरता मी हे सांगते। मी बॉक्सच्या बाहेरच्या बाजूला 1 इंच घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यापेक्षा कमी देखील घेऊ शकता आणि त्यानंतर जो वरचा आकार होता तो मला थोडासा बाहेरच्या बाजूला वाटत होता, त्यामुळे मी त्याला आतल्या बाजूला असं ड्रॉ करून घेते। त्यानंतर हा जो बॅक पार्ट आहे त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ओपन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अगदी मधोमध फोल्ड करून म्हणजेच दुमडून देखील घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। फक्त स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या, जेथे कुठे गळ्यामध्ये कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत पुन्हा जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला मी अर्धा इंच मार्जिन घेऊन त्याला सरळ स्टिच करून घेते। अशा पद्धतीने जर आपण इथे स्टिच केलं तर बघा, आपल्याला शेवटी कमरपट्टीला स्टिच करावं लागतं ना, तर त्याची गरज येथे आपल्याला लागणार नाही आहे। त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर येथे वरच्या बाजूला आपल्या गळ्याच्या आतील बाजूस व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण हे जे गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती आपल्याला इथे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की आपले हे कट्स आपल्या शिलाईवरती जाणार नाहीत। त्यानंतर इथे हा जो गॅप क्रिएट झाला आहे ना, त्या गॅपमध्ये व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हाताला पास करून या बॅक पार्टला सरळ बाजूस अगदी व्यवस्थितरित्या पलटी करून घ्यायचं आहे। येथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच या बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर येथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर दाबटीप म्हणजे काय, तर इथे बघा, जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला देखील तुम्हाला टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे, म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायचे आहे। येथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे। व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कमरेच्या बाजूला त्याला अगदी सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक देखील करू शकता। त्यानंतर आता आपल्याला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना,
त्याला देखील व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला त्याला कट करून घ्यायचं आहे। जर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना त्याला देखील तुम्हाला सेम अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्हीही बॅकडार्ट दिसत आहेत ना त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडार्ट स्टिच करून दाखवते। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडार्ट आहे ना त्याला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी डिझाईन तयार करण्यासाठी जी माझी काठ होती ना तिला घेतलेला आहे आणि तिला आपल्याला हा जो आपला गळ्याचा खालचा आकार होता ना थोडासा गोलवा आकार त्याच आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला सावकाशरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे एक एक प्लीट्स घेत संपूर्ण या गळ्याच्या आकारावरती या प्लीट्सला स्टिच करून घ्यायचा आहे। म्हणजे जो आपला खालचा गळ्याचा आकार होता ना गोल आकार त्याच्या कोणत्याही एका टोकापासून या प्लीट्स घ्यायला सुरुवात करायची आहे आणि मग नंतर जे आपलं दुसरं टोक येईल तेथे या प्लीट्सचा एंड करायचा आहे म्हणजेच शेवट करायचा आहे। आणि जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर शक्यतो ट्राय करा की दोन्हीही प्लीट्समधलं जे अंतर आहे ते एकसारखं येईल जेणेकरून जेव्हा आपला गळा स्टिच होईल तेव्हा एंडिंगला गळ्याचा आकार खूप सुंदर दिसून येईल। त्यानंतर वरच्या ज्या आपल्या प्लीट्स होत्या ना त्यालाच फॉलो करत खालच्या बाजूला देखील तुम्हाला इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। काय होतं ना जर मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। त्यानंतर इथे डिझाईन तयार केल्यानंतर मला असं वाटलं की जो खालचा प्लेन पोर्शन आहे ना चॉकलेटी कलरचा तो जरा जास्तीचा दिसतोय त्यामुळे डिझाईन माझी इतकी उमटून नाही दिसत आहे। त्यामुळे जे एक्स्ट्रा आहे ना खाली चॉकलेटी कलरचं त्याला इथे मी कट करून घेते। त्यानंतर इथे जी काठीचा कलर होता ना माझ्या त्याच कलरमध्ये लेसची देखील निवड केलेली आहे आणि त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सगळ्यात अगोदर खालच्या भागावरती म्हणजेच या गोल आकारावरती स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेम मी तीच लेस घेतलेली आहे आणि तिला स्टिच करत असताना हा जो आपला गळ्याचा कडा दिसतो ना त्याच कडावरती अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि त्या गळ्याच्या कडावरती ठेवून घेतल्यानंतर खालच्या बाजूला जी आपण ही फ्रिल रेडी केली आहे ना काठ वापरून त्याच काठवरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती अगदी व्यवस्थितरित्या या लेसला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त या लेसला स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या जेथे कुठे आपले कॉर्नर आले असतील म्हणजेच टोक आलं असेल अशा वेळी या लेसला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग जी नीडल आहे ना म्हणजेच सुई तिला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपल्या बॅक पार्टला फिरवत मग पुन्हा जशी आपली फ्रिल आणि गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे अगदी शेवटपर्यंत। आणि येथे बघा आपल्या गळ्याचा फायनल लुक किती सुंदर तयार झालेला आहे। आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लटकन देखील स्टिच करू शकता। मी मात्र असंच ठेवणार आहे आणि व्यवस्थितरित्या बघा मी कशा पद्धतीने लेसला स्टिच केलेला आहे। जो आपला मधला पोर्शन होता ना त्यावरती लेसला स्टिच करत असताना या लेसमध्ये जी डिझाईन आहे ते वरच्या बाजूला घेतलेली आहे जेणेकरून ती बाहेरच्या बाजूला आल्यानंतर छान दिसेल आणि नंतर जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्या संपूर्ण आकारावरती या लेसला इथे मी स्टिच करून घेतलेला आहे। आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात याकरिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।